सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे योलो रुद्र गरुड. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवेत. इथे बबड्याचं खेळणं सुरू आहे सायकलसोबत. अंगावर पडेल गाडी. त्याला ती सायकल काही चालवता येत नाही आणि कोणाला तरी धरून बसवावं लागतं, तेव्हा तो बसतो फक्त. त्याचे पाय पण पुरत नाहीत. आणि त्याच्या गावाकडच्या आजी आजोबांनी त्याला सायकल आणली होती जेव्हा तो 1 वर्षाचा झाला होता तेव्हा. म्हणजे त्याचा बड्डेला सायकल आणली होती. सायकल पण खेळायची आणि मला टी व्ही पण बघायचा आहे. हुशार. ते वाजवायचे बाळा. हे बघ हे बघ हे बघ. इथं कर इथं. हां, जमते का? चल. त्याला मी आंघोळीला घेऊन गेली आहे आणि त्याला टबमध्ये बसवती. त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं. मला नेहमी प्रश्न पडतो की लहान मुलांना एवढं पाण्यात खेळायला का आवडत असेल. एन्जॉय करतो नुसतं पाण्यात. त्याला दिवसभर जरी बसवलं तरी तो पाण्यात खेळू शकतो आणि पाण्यातून काढल्यावर लगेच रडायला येतं आपल्याला. इतकं हुशार आहे. जास्त पाण्यात खेळू दिलं नाही म्हणून रडायला येते त्याला लगेच. आता काही दिवसभर बसवणार का पाण्यात? इथं आम्ही बिल्डिंगच्या लोकांना त्रास द्यायचं काम करतोय बॉटल सापटून. हा आवाज करण्यात त्याला काय मजा येते त्यालाच माहिती. आणि ऐकत पण नाही हुशार. काय काय करायचं तुला? काय काय कोण करतं? ये चल. काय बघतोय? चल. कोण तिथे? तिथे कोण दिसते तुला? कोण आहे रे तो? कोण आहे रे ते गोडुली? बस 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 बस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 कोण करतं रे? बाप्पा. बाप्पा कोण करतं? अजून तरी माझं काही काम सुरू झालं नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे बराच वेळ होता त्याच्यासोबत खेळण्यासाठी. त्याचं कार्टून बघणं सुरू आहे टी व्हीवरती. आणि त्याला मराठी बडबड गीते असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे त्याला ऐकायला खूप आवडतात. मला असं वाटतं की लहान मुलांना लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून द्यावी. ते कसे होते, इतिहास, गड किल्ले या सगळ्यांच्या गोष्टी त्यांना आत्ताच आपण ज्या सांगू ना त्यांच्या डोक्यात राहतील. प्राण्यांची पक्ष्यांची ओळख तर आपण त्यांना करून देतोच नेहमी. घरात राहण्यापेक्षा त्यांना बाहेरच्या वातावरणात त्यांना बऱ्याच गोष्टी कळतील. प्राणी कसे, पक्षी कसे असतात, त्यांचे आवाज कसे,
हे देखील त्यांना बाहेर गेल्यावरच कळेल आणि घरात तर त्यांना या गोष्टी समजणार पण नाही. करा, इथं कर, इथं कर, इथं कर, इथं कर, इथं 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 कर, इथं करा. आत्ताच अभ्यास सुरू केला आहे लहान बाळाने माझ्या. किती छान. टाटा टाटा. नमस्कार नमस्कार. नको तोडू ना. जुने लोक म्हणायचे की आम्ही आमच्या काळात 4-4, 5-5 मुलांना सांभाळायचो. पण आता त्या गोष्टी बदलल्या आहेत. आणि तेव्हा पण घरात लोक पण बरेच असायचे ना. मग काय, मुलं किती असू द्या, सांभाळायला कोणीतरी असायचंच, आजी आजोबा त्यांचे. पण आता इथे कसं न्यूक्लिअर फॅमिली असल्यावर आपण आपल्या बाळाला आपणच सांभाळावं लागतं. कोणी कितीही म्हणाले आम्ही सांभाळतो आम्ही सांभाळतो, पण वेळेवर कोणी उपयोगी पडत नाही. इथे आम्ही लपाछपी खेळतोय आणि त्याला किती मजा येते. लहान मुलं कशात आनंद शोधतील काही सांगता येत नाही, नाही का. बाबासोबत पण त्याच्या असंच तो लपाछपी खेळतो. आज मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे बरेच प्रॉब्लेम झाले. न्यूज वगैरे पण पाहिले मी. मला वाटलं आमच्या कंपनीमध्ये पण काही होईल आणि सिस्टीम थोड्या वेळ चाललं, पण नंतर बंद झालं. 3 तास मला काहीच काम नव्हतं आणि मग काय, मी आणि पिल्लूने खूप मजा केली. आमचा गोंधळ इकडे सुरूच आहे. आणि अजून पण मी बघते आहे की सिस्टीम अजून सुरू नाहीच आहे. सो एन्जॉय कॉर्पोरेट मजदूर. इथे आमची घोडागाडी सुरू आहे आणि टी व्ही पण बघतोय आम्ही सोबतच. दिवसभर नुसतं इकडून तिकडे करायचं. लहान बाळ दमत नसतील का. कधी कधी बाळाला सांभाळणं अवघड होऊन जातं, कारण माझी चिडचिड होते. मला ऑफिसचं काम देखील असतं आणि घर आणि ह्याला पण सांभाळायचं असतं. माझी स्वतःची झोप नीट होत नाही आणि तो हुशार स्वतः दुपारी झोपत नाही नीट. आणि माझं रात्री काम सुरू असताना बेडरूममधून 2 वाजता बाहेर येतो आणि त्याला कसं कळतं की आपली आई बाहेर काम करत बसली आहे. मग काय, त्याला घेऊन काम करत बसावं लागतं. असा आमचा मुलगा खोडकर आहे. एका जागी अजिबात शांत बसणार नाही तो खूप वेळ. आपण जरी कधी मोबाईलमध्ये असू ना, त्याला असं वाटतं आपल्यासोबत खेळत का नाही आहे मम्मा, आणि बाबा आपल्याला का वेळ देत नाही आहे. पण बाबा पण दमून आलेला असतो, त्यामुळे मम्माच असते सारखी सोबत. आत्ता आम्ही बाहेर दोघंजणं खेळतोय, पण त्याचा बाबा बेडरूममध्ये काम करत बसला आहे. त्याचंही काम झालं नाही आज, त्यामुळे त्याला काम करावं लागते. टाटा टाटा, बाय बाय, नमस्कार, गुड नाईट.